लब्धी करण लब्धी सोपं आहे का? आणि मग त्यानंतर चौथं गुणस्थान, पाचवं गुणस्थान, सातवं गुणस्थान, सहावं गुणस्थान, परत सातवं, मग सातिशय प्रमत्त होऊन आठवं, नववं, दहावं, उत्तर परिणामाची विशुद्धी अनंत अनंत पट आहे. आणि अशा विशुद्धीने सहित होऊन 11व्या गुणस्थानातून खाली पडतो. एवढी विशुद्धी झाल्यावर सुद्धा मग आपली विशुद्धी किती आहे? आपल्याला किती पुरुषार्थ करायची गरज आहे? एवढा पुरुषार्थ केलेली जीव सुद्धा स्वभावापासून च्युत होत आहेत. मग आपण कुठं आहे? आपण कुठं आहे? कधी आपल्याला तपासतोय का? आपल्याला तर किती गरज आहे परिणामांच्या विशुद्धीची. म्हणून जो अनिष्ट कार्याचं कारण असणारा मोह आहे, त्याच्या नाशाचा विचार निरंतर राहिला पाहिजे असं सांगतो. निरंतर एक क्षण सुद्धा त्याचा विसर पडता कामा नये. दुसरं सगळं विसरलं तर चालते, काही मोठं नुकसान होणार नाही. सगळं जग विसरला तरी काही फरक पडत नाही. मग आम्ही काल त्या माकडे गेलतो एका संबोधन करायला. त्यांना बाकी काही आठवत नाही, पण दशधर्माची नावं मात्र उत्तम प्रकारे सांगतात. उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, आकिंचन्य, ब्रह्मचर्य राहील का आपल्या लक्षात? त्यात जर अवस्था बघितली तर व्हेंटिलेटर लावलंय, MRI काढला तर सगळं विस्मृत झालंय मेमरीतनं असं दिसतंय. अवस्था अशी शरीराची आणि क्षयक्षमाची, मेंदूची. आणि त्या अवस्थेमध्ये धर्माचं ध्यान, समाधी भावना म्हटली तर समाधी भावना माझ्या पाठीमागं म्हणतायत, माझ्या बरोबर म्हणतायत. व्हेंटिलेटर लावलंय. व्हेंटिलेटर म्हणजे कळतं का? श्वास दाबून आत ढकलला जातो, श्वास घ्यायची पंचायत आहे. पण तरी त्या अवस्थेमध्ये जागृतता, आणि ते पण धर्म ध्यान भयंकर दुर्लभ आहे. ज्याने आयुष्यभर संस्कार केलेले आहेत त्या जीवांनाच तशा प्रकारचे शेवटी परिणाम होणं शक्य आहे. अम्मा तर आपल्याला सांगते, जर आयुष्यभर घर केली तर काय होतं? कोणाच्या म्हणा, कशाला तशी भाव करायचे? धारणा सांगायचं हे धारणा हे असं शस्त्र आहे जे संसाराचा दोन्ही प्रकारे नाश करतं. धारणारूपी शस्त्र. अशुभ म्हटलं तर इतकं मोठं अशुभ करेल की जेवढं आता वर्तमानात पृथ्वी आहे ती सगळी नष्ट करू शकते. धारणा द अल्टिमेट वेपन असं म्हटलं त्याला. सगळ्यात मोठं शस्त्र आहे म्हणून सांगितलं ते. आणि त्याच धारणेचा उपयोग जर
आत्मकल्याणासाठी केला तर संसार कायमसाठी, आमचा संसार आणि जन्म मरणाचं दुःख कायमसाठी नष्ट होऊ शकतं. इतकी योग्यता त्या धारणेमध्ये आहे. सांगत होतो ना काल पुरुष मेसिसचं तुम्हाला उदाहरण. हिटलरनं त्याच्यावर किती मोठं बक्षीस ठेवलं नाही, जो त्याचं मुंडकं आणून देईल त्याला 2 लाख मार्क्स. आता त्यावेळेसची गोष्ट, 2 लाख मार्क्स म्हणजे त्या हिटलरचं म्हणजे जर्मनीचं जे काही चलन आहे, इतकं मोठं त्याच्यावर बक्षीस ठेवलं. का त्याच्याजवळ काय नव्हतं, कोणती शस्त्र अस्त्र विद्या कोणती नाही, कोणाला मारत नव्हता, कायच करत नव्हता. पण तरी सुद्धा त्याला मारणाऱ्याला 2 लाख मार्क्स. कशासाठी? धारणाच बदलतोय. अडचण ही झाली होती, कारण जो अणुबॉम्ब, न्यूक्लिअर बॉम्ब दुसऱ्या देशावर टाकायला घेतलाय ज्याने हातात, त्याची धारणाच बदलली, बुद्धीच बदलली तर होणार काय? न्यूक्लिअर बॉम्ब भारी आहे का सायकिक वेपन भारी? कळतंय ना? सायकिक म्हणजे ज्ञानाचं शस्त्र, ज्ञानरूपी शस्त्र. आणि न्यूक्लिअर एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी तर पौद्गलिक आहे, जड रूप आहे. त्याची पण किती प्रचंड शक्ती आपल्याला सायंटिस्टने त्यांनी जो शोध लावला त्याची शक्ती किती. परमाणूमध्ये पण शक्ती आहे, नाही असं नाही, त्याची पण ज्ञानाची शक्ती अपार आहे, अपार. कारण त्या न्यूक्लिअर शक्तीमध्ये, जड वस्तूमध्ये काय त्यांचं स्वतःच काय नाहीच की. मी काय नाही, मला काय करायचंय, मला कसं परिणमन करायचंय, असं काय थोडंच त्याच्यामध्ये विचार आहेत. अजीव पदार्थामध्ये काय विचार असतात? काही नाही. तुला विचार आहेत, मी म्हातारा होऊ नये, संयम, बरोबर आहे. शरीराला असं वाटतंय का मी म्हातार होऊ नये म्हणून? कुणाला वाटलं म्हातार होऊ नये? मला म्हणजे कोणाला? मला म्हणजे कोणाला? जीवाला. असं म्हणजे जीवाला वाटतं की म्हातार होऊ नये, म्हणजे शरीर. पण शरीर ते काय जाणतंय, माझी आत्ता बालकावस्था आहे का, युवा अवस्था आहे का, वृद्ध अवस्था आहे का, स्त्री अवस्था आहे का, पुरुष अवस्था आहे, सोनं आहे का, लोखंड आहे, काय काय म्हणून त्या आजी पदार्थामध्ये आहे भाव. त्याला कशाशी काही नाही आहे. रत्न रूपाने परिणमलं का आणि कोळसा रूपाने परिणमलं काय, फरक काय पडतो त्याला? आहे ना. तीच कागदाचं काय झालं, नोट झाली काय, तीच कागद रद्दीचा झाला काय, काय फरक पडतो त्या कागदाला? काय फरक काय पडतो? आजी पदार्थ आहे, त्याला काही घेणं देणं नाही. परिणाम तर ते आपल्या अनुसार, आपल्या योग्यतेला अनुसरून स्वभाव आहे त्याचा परिणमन करणे. त्याच्यात काही विकल्प नाहीत की मी कसं परिणमन करावं, शुद्ध करावं का अशुद्ध करावं, परमाणु रूपाने राहावं का स्कंद रूपाने व्हावं, असं काय त्यामध्ये काय विचार विकल्प असतो का? जड आहे, अजीव असते, लक्षात. पण आपण जीव आहे ना, जाणणारे पदार्थ आहे, आपल्यामध्ये भाव आहेत, भावना आहेत की ज्या भावना माझ्या भावाचा नाश करू शकतात आणि ज्या भावना मला भावाला वाढवू शकतात. भावना भववर्धिनी, भावना भवनाशिनी. भावना आहेत, खेळ भावनेचा आहे. जीव आहे भावात्मक पदार्थ, म्हणून आपलं विधान भाव पाहूड आचार्यांनी सांगितलं. सगळ्यात मोठं त्या ठिकाणी अष्टपाहुड मधलं आणि पाहुड रचलेलं आहे भाव प्रावृत्त.
कशासाठी रचलं? जीव आहे तर त्याच्यामध्ये भाव आहे. म्हणून म्हटलं न्यूक्लिअर वेपन पेक्षा कुठलं वेपन जास्त? सायकिक वेपन. एखादं विमान बॉम्ब घेऊन चाललेलं आहे, मग कुठं टाकायचं त्या विमानाने बॉम्ब? विमानाला कळतंय काय विमानाने बॉम्ब कुठं टाकायचं? ते टाकणारा कोण? मनुष्य आहे. मग त्या मनुष्याची धारणाच बदलली. टाकायला चाललाय शत्रूच्या देशावर आणि त्याची बुद्धी फिरवली, बुद्धीच फिरवली. मग काय केलं? टाक तुझ्याच देशात मध्ये बॉम्ब. आपल्याच देशामध्ये तो बॉम्ब टाकू शकेल का? नाही टाकू शकत. हिप्नोटाईज केल्यानंतर म्हणजे धारणाच बदलली. हिप्नोटाईजचा अर्थ विचारधाराच बदलली का नाही? आणि ती पॉवर म्हणजे आपली स्वतःची बदलण्याची आहे आणि आपल्या मध्ये अशी ताकद आहे की सहज निमित्त नैमित्तिक संबंधाचे व्याप्ती नाही. पण मोही जीवांची धारणा बदलण्याची शक्ती आहे. निर्मोही जीवांना बदलू शकत नाही. दुसऱ्याची धारणा काही करू दे त्यांनी, निर्मोही जीवाची भावना बदलू शकत नाही. जसं काम निष्काम मुनींना त्रास देऊ शकत नाही, निष्काम देवाला त्रास देऊ शकत नाही. जे त्या ठिकाणी कामी आहेत, भोगी आहेत, अशा मोही रागी देशी जीवांनाच तो त्रास करू शकतो. तसं कोणाची बुद्धी हिप्नोटाईज होते? कुत्रा आजारी पडलं तर ऋषी रडला. कुत्र्याचं पिल्लू आहे, पिल्लू छोट, आणि त्याला तर झालाय पोलिओ, आणि डॉक्टरकडे नेलं त्याने. दुःख होतं ते, कारण त्रास होतो त्या बारक्या पिल्लू आहे म्हटल्यानंतर. कुठल्याही पिल्लाला बघितल्यानंतर, माणसाचा असो नाही तर कुत्र्याचा नाही डुकराचा असो, कुठलंही पिल्लू बघितल्यावर माणसाला आवडतंच. हत्तीचं पण पिल्लू, सगळे पिल्लं आवडतात. बघितल्यानंतर गोंडसच असते ते, कारण निष्पाप असते. त्यांच्यात असं काय फार वेगळी बुद्धी, विकारी बुद्धी विशेष नसते, विशेष विकार बुद्धी नाही, जी हळूहळू काळाच्या ओघात वाढत जाते. आहार, भय, मैथुन संज्ञा ज्या आहेत, परिग्रह वगैरे, या संज्ञेच्या निमित्तात जी विकार बुद्धी, ज्ञानाचा दुरुपयोग त्याला म्हणायचं, त्याद्वारे वाढते. मग काय झालं? त्या कुत्र्याच्या पिल्लाने म्हटलं का तुला तू रड म्हणून? त्याने ते पिल्लू त्रास होतोय, रडतय, जरा रडतय, त्याला पण रडतय ना, त्रास होतोच, भावना आहे, जीव आहे तो पण. मग त्याने डॉक्टरकडे नेलं, नेतो तो डॉक्टरकडे. मांजराचं पिल्लू असो, कुत्र्याचं आजारी पडले, त्याला गॅस्ट्रोची इंजेक्शन देऊन आणली मरतील म्हणून, नेलं. डॉक्टरने काय सांगितलं तिथे नेल्यावर? ह्याला पोलिओ झालेला आहे आणि ह्याला काही आता इलाज नाही, आहे ना. डॉक्टरने सरळ सांगितलं, इच्छा मरण द्या त्याला, असं डॉक्टरने सांगितलं. आणि कारण ह्याच्यामध्ये भयंकर वेदना होत असतात. आमच्याकडे अशी पिल्लं काय आली असती आणि ते त्यांनी ठेवून घेतली, पण महिना दीड महिन्यानंतर ते गेली असतील, महिन्याभरात काय, पण ते जगू शकली नाही. पण ते तोपर्यंत जगले, त्या अतिशय वेदना त्यांना झालेल्या. अजून पण आहे ना खाली आपल्या ह्याच्यात, आता ठेवलंय, वेगळं ठेवलंय, ते पण संसर्गजन्य आहे, फास्ट एकदम, लगेच दुसऱ्या पिल्लांना होऊ शकतो. म्हणून आता त्याला वेगळं खाली ठेवलंय. ओरडतं थोडं थोडं सारखं, शक्ती ना त्याला असं आणि पोलिओ झालेला म्हणजे आता ते अवस्था बघितल्यानंतर दुःखी. मग डॉक्टरनी जेव्हा सांगितलं की अशा अवस्था या पिल्लाची, त्या पिल्लाच्या डोळ्यात बघितलं तर रडू आलं. का रडू आलं? मोही जीव आहे, सांगायचं नाही. प्रभाव कसा पडतो, हिप्नोटाईज झालो आपण. तसंच बघितलं तर त्या पिल्लाशी माझा काय संबंध आहे? तसं बघितलं तर काही संबंध नाही. तसं तर आपल्या आपल्या पिल्लांशी पण आपला काही संबंध नाही.
पण आता हे तर जातीच वेगळी आहे ना, तिर्यंच जातीचं ते, त्यामुळं त्याच्याशी आपण काय संबंध जोडणार असं थोडंच आहे. जीव जाती आहे, पण त्याच्यामध्ये जीव जाती बघून सहजच दया भाव करुणा भाव येतो, नाही येत असं नाही. आणि त्यामुळं होतं काय है ना, काही करू शकत नाही. अवस्था काय, आता त्या पिल्लाला बरं वाटावं हे तर भाव तीव्र आहेत, पूर्ण दया पूर्ण करुणा आहे, पूर्ण भावना उत्तम आहे, पण काही आपल्या हातात नाही. बोला काय होणार, काय होणार? त्रास त्रास, केवळ त्रास त्रास, म्हणजे अतिशय आकुलता. जसा इष्टाचा वियोग होणार असेल, इष्ट व्यक्तीला पीडा होत असेल तर किती त्रास होतो आपल्याला. ती पीडा माझीच पीडा मी समजतो, मानतो, वाटते, असे होत. असं ज्ञानी जीवाला पण होत, परंतु जे ज्ञानीला होतं तो आनंद होतो असं थोडंच आहे. जर ज्ञानी अशा प्रकारचा राग द्वेष भाव करेल तर त्याला पण त्रासच होणार आहे. असं नाही की ज्ञानीने राग केला तर त्याला आनंद होतो, आणि अज्ञानीने राग केला करुणा केली तर त्याला दुःख होतं. चर्चा कशासाठी चालली? हिप्नोटाईज कुणाला केलं जाऊ शकतं, धारणा कुणाची बदलली जाऊ शकते. जे मोही जीव आहे त्यांची धारणा बदलायला वेळ लागत नाही. जो ज्याचा तीव्र मोह जेवढा जास्त, त्याची धारणा बदलायला किती वेळ लागतो. जसं शास्त्र सुटलं की धारणा बदलायला किती वेळ लागतो. आणि थोडी चर्चा कुठली तरी आपल्या विषयासंबंधी, बांधकामासंबंधी असेल तर आपल्याला हे सगळं शास्त्र सोडून डायरेक्ट त्या बांधकामावर, आपल्या व्यापारासंबंधी असेल तर व्यापारावर विचार, क्षणात ते विचार बदलतायत. म्हणजे शास्त्र ऐकून गेल्यानंतरची गोष्ट सांगतोय. तासभर शास्त्र तरी मी तुम्हाला जबरदस्तीने सांगतोय, तासभर सांगतो का नाही, जबरदस्तीनेच सांगतोय ना, सोपं नाही. आणि म्हणूनच बहुतेक तुमचं विसरत असेल, कारण कुठलीही गोष्ट जास्त झाल्यानं अति सर्वत्र वर्जेत. तासभर नाही, 45 मिनिटं आज आपण घेऊ, बघू काय फरक पडतोय का. कारण आचार्याने सांगितलंय, एक मुहूर्ताच्या पेक्षा जास्त उपयोग लागत नाही कोणत्याही विषयावर. त्यामुळे आजचा प्रयोग बघूया कोणाला काय लक्षात राहतंय का. 45 मिनिटं घेऊन बघू. तासाचा जर लोड होत असेल बुद्धीला, पण तसा लोड व्हायचं काय कारण नाही. दिवसभर तुम्ही आशुभात राहताच की नाही, त्यावेळेस लोड होत नाही. चर्चा कशासाठी चालली? जो जीव आहे त्याच्यामध्ये भाव आहेत, ज्ञान आहेत, आणि त्या ज्ञानामध्ये धारणा आहे. धारणा पडतायत ते आपल्या अनादीच्या अज्ञान रूप संस्कारामुळे. मंगलतेची धारणा पडते का अमंगलतेची धारणा पडते सांगा. आणि अमंगलतेची धारणा आपल्या बुद्धीमध्ये पडल्यानंतर कोणाला त्रास होतोय? चांगलं एक गोष्ट मला प्रतीला आली की डोक्यामध्ये जर सगळ्या संबंधी मंगलतेची भावना ठेवली तर काय प्रॉब्लेम आहे. शेवटी धारणाच मला ठेवायची. मग कोण कसा काय, सगळेच मंगल. सूत्र दिलंय धवलामध्ये, पुष्पदंत भूतबली आचार्याने सूत्र दिलं की नाही, जीवो मंगलम. सुंदर सूत्र दिलं, सगळे जीव मंगल आहेत. प्रफुल्ल कुठं आहे धारणा? जीवो मंगलम काय सांगते? हे सगळे जीव मंगल आहेत. बघा असा विचार करून, असं मला त्या ध्यानाच्या दिवशी तर सगळे मंगल आहेत. म्हणजे कोणाबद्दल कसलंच हे असा ते तसा तो तसा विनाकारण बसल्या आहे ना, बिनकामी माझ्यासारख्या माणसाला तर उगाच लोक दिसतेत, लोकांचं काम दिसतेत, आणि धर्म करत नसताना असं वाटत राहतं की बाबा ह्यांनी असं का करायचं, त्यांनी तसं का करायचं, ह्यांनी असं का करते, त्यांनी तसं का करायचं. तुम्हाला काम आहे त्यामुळे तुम्हाला बहुधा असे विचार येत नसावे, नाही, कारण तुम्हाला दुसरे विचार आहेत.
पण मला काम कमी आहे त्याच्यामुळं, आणि मला माझा विषय धर्म आहे, माझं दुकान धर्माचं आहे, आणि मग त्यामध्ये विकल्प काय? गुण बघायचे सोडून दोष, मंगलता बघायची सोडून अमंगलता. हा मंगल आहे, हा या प्रकारे अमंगल आहे, तो त्या प्रकारे अमंगल आहे, प्रत्येकाची अमंगलता. झालं काय, होतंय काय, होईल काय? एक विचार केला तर सगळे मंगल, जीवो मंगल, कोणी असू देत. बघा, ही धारणा ठेवली ना तर तुमच्या समोर येणारा प्रत्येक व्यक्ती तुम्हाला आदर युक्त दृष्टीने पाय. काय म्हणले? भगवान आत्मा का? बर, भगवानच कळले नाहीत, मग भगवान आत्मा कवा कळायचा, असं माझा प्रश्न. ज्याला भगवान कळले त्याला भगवान आत्मा कळेल, पण ज्याला भगवंतांचंच भावभासन नाही, ज्याला भगवंतांसंबंधीच अजून धारणा व्यवस्थित झालेली नाही की भगवान म्हणजे काय, ज्याचं वर्णन आपण ऐकलेलं आहे, तुम्ही सांगू शकताल भगवान म्हणजे काय? प्रफुल्ल ज्ञानवान म्हणजे काय? म्हणजे काय? भगवान म्हणजे ज्ञानवान, हे आपलं सांगितलं बरोबर. म्हणजे काय? जिथं ज्ञेय राहत नाही, जिथं ज्ञान राहत नाही, जिथं केवळ मात्र जाणणं राहतं, त्याचं नाव आहे भगवान. अर्थक्रियेच्या अपेक्षेने भगवान विचारले मी. अर्थक्रिया भगवान म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट समजायची म्हटलं तर त्याचं कार्य दिसलं तर तुम्हाला ते समजेल. कार्य नाही दिसल्यानंतर आम्ही इंद्रिय ज्ञानी जीव, आम्हाला समजतच नाही. कार्यावरून आपण सगळी कारणाचे निर्णय करत असतो. ही साखर आहे कशावरून? नुसतीच साखर तुम्हाला मिठासारखी तिथं दिसते समजा, आणि ही साखर आहे, तुम्हाला कळणार आहे ही साखर आहे म्हणून पांढरी दिसते सगळं. जोपर्यंत त्याची अर्थक्रिया म्हणजे त्याची गोड रूप परिणती तुमच्या जिभे रसनेंद्रियाच्या द्वारे आहे ना प्रतीतीला येत नाही, तोपर्यंत त्याला तुम्ही साखर का म्हणणार? आणि साखर म्हटली म्हणून काय फरक पडणार त्याला? तसंच आहे आपल्या देवाबद्दलच. देवाला भगवान म्हणा, ज्ञानवान म्हणा, नाही तर काय पण म्हणा, भगवान आत्मा म्हणताना अर्थक्रिया तर समजायला पाहिजे. भगवंतांची अर्थक्रिया काय असते? मात्र जाणणे, मात्र जाणणे, मात्र जाणणे, हे त्यांचं स्वरूप आहे. कुठलंच काही नाही त्याच्यामध्ये अवलंबन. केवल ज्ञान ह्या शब्दाने आपण त्याला ओळखतो. भक्तामृत स्तोत्रामध्ये त्या केवल ज्ञानाचं इतकं सुंदर वर्णन केलं. कोणत्या श्लोकात? एकदम सुंदर वर्णन केलेलं आहे भक्तामृत स्तोत्रामध्ये त्या केवल ज्ञानाचं. कोण आहे? सगळे भक्तांवर पाठांतर केलेले. काय आपल्याला फक्त तिथं शब्द पाठ आहेत, आपल्याला त्याच्यातला अर्थ पाठ नाही, त्याच्यातले भाव तर कुठे आहेत माहिती नाही. जेव्हा की ते शब्द काही अर्थाला, काही भावाला घेऊन आहे, शब्द अर्थ आणि भाव हे तिन्हीचा संबंध जोडला गेला पाहिजे ना. नुसते शब्द राहत आहेत, शब्दापासून अर्थापर्यंत नाही, अर्थापासून त्याच्या भावापर्यंत नाही. कोणतं? ठीक आहे, केवळ ज्ञानाचं सूत्र आहे का? तोमा म्हणून ती केवळ ज्ञानाचं आहे का? हरला का तुम्ही? स्पर्धा लावावं लागते मला, कारण मला कळलं तुम्हाला स्पर्धेत रस आहे, आणि स्पर्धात लागल्यानंतर महिलांना लवकर लक्षात येत, म्हणून विचारलं. म्हणजे बक्षीस मला मिळेल, बाकी काय नाही ना. तुम्हाला कोणाला येत नाही सुद्धा म्हणणार नाही तर बायका इतक्या असलेल्या अशा, आम्ही हार मानणार नाही जोपर्यंत तुम्ही एकटा म्हणून काय कोणतरी म्हणलं का? हारले का सगळे लगेच?
आहे ना? असं नवऱ्यासमोर हारत जावा, बाकी काय ना. बरोबर आहे का प्रफुल्ल? एकदम मान त्याने हलवली. तर बरोबर आहे. मग श्लोक काय तो? निर्धूम वर्तिरपवर्जित तैलपूर कृत्स्नं जगत्त्रयमिदं प्रकटीकरोषि न जातुमरुतां चलिताचलानां दीपोपरस्त्वमसि नाथ. आहे का बरोबर हिच काकी? ह्यांना वाटत होतं कुठनं काढले ह्यांच्या केवळने, असं त्यांचा एक भाव चेहऱ्यावर होता. पण शेवटी त्यांना मान्य करावं लागले की हे केवळ ज्ञानाचं सूत्र आहे. त्याचं हिंदी म्हणा. तेल बिनाही प्रगट दिखाते तीनों जिनके शिखर उड़ाने वाली जान सकती मारुत जो इस पर सदा प्रकाशित रहते गिनते नहीं कभी दिन रात ऐसे अनुपम आप दीप है स्वपर प्रकाशक जग विख्यात. नंबर 497. कारण मी हा प्रश्न एक म्हणजे विकासजी भक्तांवर स्तोत्र शिकवत होते असेच ऑनलाईन. मग ते गुन्ह्याचे जे आहेत मागे इथं येऊन गेले ना प्रणिताजी, त्यांची एक मुलगी आहे देशना नावाची आहे ना, ती पण त्यांचा क्लास अटेंड करत होती. मग मी त्यावेळेस ते क्लास भक्तांवर अटेंड करत असताना पूर्ण झाल्यावर सहज विचारलं तिला, तुला सगळ्यात चांगला आवडलेला श्लोक कोणता? तुझ्या आवडीचा श्लोक कोणता? मग काय झालं, तिने त्यावेळेस मला हा श्लोक सांगितला, तर मला हा श्लोक आवडलेला आहे आणि म्हणून माझ्या हा जास्त अजून लक्षात राहील. म्हटलं काय अशा आहे या श्लोकामध्ये, अशी विशेषता काय, का तिला आवडलं? म्हणजे ह्याच्यामध्ये ज्ञानाची काय स्वतंत्रता दाखवलेली आहे ना. दिव्याच्या आश्रयाने आपल्याला परिचित काय, दिवा परिचित आहे आणि त्या दिव्याच्या परिचिताकडून अपरिचिताकडून येताना केवळ ज्ञान रूपी दिवा दाखवायचा आहे त्यांना. मग दिवा आपण जो बघतो तो कसा असतो ते त्यांनी सांगितलं. आपल्या समोर जो दिवा आहे तो काय, त्याला कशाची गरज आहे? वात आहे, तेल आहे, बरोबर आहे. आणि मग ती काडीपिटीने ते लावावं लागतं, त्यावेळेस तो दिवा प्रज्वलित होतो. असा तो दिवा. आणि परत त्या दिवाचं काय अडचण, जर वारं आलं तर तो दिवा विझतो. अशा प्रकारचा लौकिक दीपक म्हटला जातो, पाहिलेला आहे. पण जो केवळ, आणि तो दिवा काम काय करतो, जो लौकिक दिवा आहे तो स्वतःला आणि पराला प्रकाशित करतो. त्या दिव्याचं काम पण तेच आहे, स्व आणि परप्रकाश तेच. पण हा लौकिकातल्या दिव्याला जर तेल संपलं तर तो दिवा विझून जातोय. मग त्याद्वारे जे स्वपर प्रकाशकतेचं कार्य आहे ते बंद पडतंय. वात जर संपली, जळून गेली तर तरी पुन्हा त्याचं जे स्वपर प्रकाशकत्वाचं कार्य आहे ते संपून जातंय. आणि वारा जर आला जोराचा आणि विझून गेली तर हा जो लौकिक दिवा आहे त्याची स्वपर प्रकाशकता नष्ट होते. बरोबर आहे का? आणि आता ही केवळ ज्ञान रूपी दिवा कसा आहे बघा. आणि लौकिक दिव्यातनं काय निघतंय, धूर येतोय.
आणि धूर कोणत्या कशातून येत असतो? ज्या इंधनामध्ये दोष असतो त्या इंधनातनच धूर येऊ शकतो. ज्या इंधनामध्ये प्युरिटी असते त्याच्यातनं धूर येत नाही. एक सामान्य. मग लौकिक दिवा जो आपण तेल तूप टाकून काय लावलेला असतो, वात पेटवतो, त्यावेळेस नियमानं पहिल्यांदा धूर येतो. असा त्या धूरयुक्त म्हणजे दोषयुक्त तो दिवा आहे लौकिक दिवा. सु आणि पराला प्रकाशित करणारा व्यवहाराने. बरोबर. मग आता केवळ ज्ञानरूपी दिवा त्याच्या समोर दाखवतात की जेणेकरून आपल्याला त्या दिव्याबद्दलचं एक अट्रॅक्शन, जसं आजकाल चायनीज दिवे जे येते आकाश दिवे त्याच्याबद्दल अट्रॅक्शन दिवाळीला आहे ना. चायनीज सगळी लाइटिंग प्रत्येकाच्या घरावर बघितली ना मी ह्या वेळेस. प्रत्येकानं चायनीज लाइटिंग सगळ्यांनी आपल्या आपल्या घरावर वेगवेगळ्या पद्धतीने, कोणी कसली पण आणून सगळ्यांनी चायनाची लाईट लावली. बरोबर आहे. म्हणजे असा प्रत्येकाला कशासाठी सांगतोय? अट्रॅक्शन, दिव्याचं अट्रॅक्शनच्या अपेक्षा. मग आपल्याला केवळ ज्ञान रूपी दिव्याचं अट्रॅक्शन उत्पन्न व्हावं तशा प्रकारे माझा म्हणजे ते ज्ञान, तो ज्ञान रूपी दिवा माझ्याजवळ पण असावा अशी भावना निर्माण होण्याच्या हेतूने त्यांनी त्या केवळ ज्ञानाच्या दिव्याचं वर्णन करताना काय म्हटले बघा आता. धूमन बत्ती तेल बिनाही प्रकट दिखाते तीनो लोक. बघा असं सांगितलं. धूमन बत्ती, धूर नाही, निर्धूम वर्तीर अपवर्जित तैलपूर. अपवर्जित तैलपूर, तेल नाही आणि धूम नाही. बरोबर आहे. कधी लक्ष केलं तुमचं या श्लोकावर? पाठ झाला सगळ्यांचा. निर्धूम वर्तीर अपवर्जित तैलपूर कृत्स्नम जगत त्रयमिदम प्रकटीकरोषि. आणि स्पष्टतेने त्यांच्या ज्ञानामध्ये 3 लोक जाणले जातात. बरोबर आहे. असं ते ज्ञान कशाचं वर्णन चाललंय? ओनली ज्ञान, केवळ म्हणजे ज्या ज्ञानामध्ये आणि कशाचंही अवलंबन नाही हे दाखवायचंय, कसलाही दोष नाही हे दाखवायचं इथं. बरोबर. धूमन बत्ती तेल विनाही प्रकट दिखाते तीनो लोक गिरी के शिखर उडाने वाली बुझा न सकती मारुत झोक. मारुत म्हणजे वारा आहे ना. जो कसला वारा? वाऱ्याचं उदाहरण पण दिलं ना आहे ना. मेरू पर्वताच्या शिखराला उडवून नेईल. मेरू पर्वताच आहे ना असं दिलं ना तिथं. काय नाही 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 श्लोकामध्ये हो. हा गम्यो न जातु मरुताम चलिता चलानाम शब्द आले ना. गम्यो न जातु मरुताम चलिला चलानाम. आणि लौकिकातलं वार एवढं मोठं वार आहे ना, ते वादळ सुद्धा या दिव्याला विझू शकत नाही. कोणत्या? केवळ ज्ञान. म्हणून गिरी के शिखर उडाने वाली बुझान सकती मारुत झोक तिस पर सदा प्रकाशित रहते गिनते नहीं कभी दिन रात. ऐसे अनुपम आप दीप है सपर प्रकाशक जग विख्यात. दीपो अपर है ना, अपर हो तो मसी हे नाथ जगत प्रकाश हो है ना. संबोधन केलं हे नाथ, हे भगवान. आणि आपण असा दिवा आहात. असा अपर म्हणते, अपर उत्कृष्ट दीप आहात की जो संपूर्ण जगाला प्रकाशित करणार. म्हणजे ज्ञानाची महिमा सांगायची. असलं भारी ज्ञान कोणाचं आहे? केवली भगवंतांचं. म्हणजे त्याच्यामध्ये कशाचीही अपेक्षा नाही आहे असं ते सुंदर ज्ञान आहे. पण तुम्ही ऐकलं, चांगलं केलं, चिंतन काय, याची धारणा आता बसली पाहिजे. नुसतं श्लोक आता केवळ ज्ञानाचा श्लोक कोणता? 16 नंबर निर्धूम वरती रे, पाठांतर नाही. आणि या श्लोकातला भाव लक्षात घ्यायचा आहे.
आणि अशी त्या केवळ ज्ञान रूपी दिव्याची स्तुती करत असताना तशा प्रकारचा दिवा माझ्यामध्ये पण मला प्रकाशित करता येणार आहे, मला प्रकाशित करायचा आहे, ही भावना या श्लोकाच्या निमित्तात जागृत झाली तर ह्या श्लोकाचा लाभ आहे. म्हणून धारणा कशी पडली पाहिजे, शास्त्र शिकताना दर्शन करताना धारणा कशी पडली पाहिजे, धर्म करताना धारणा कशी पडली पाहिजे, तेव्हा हेच माझ्या कल्याणाचं कारण आहे, हेच मंगल आहे. म्हणून आचार्याने लिहिलंय अरिहंता मंगलम सिद्धा मंगलम साहू मंगलम केवली पन्नतो धम्मो मंगलम. अशा प्रकारची आपल्या बुद्धीमध्ये धारणा पडली का हे 4 जगात मंगल आहेत म्हणून. माझ्या बुद्धीत कोणते मंगल आहेत सांगा. आपल्या बुद्धीमध्ये मंगलता कशा संबंधी पडली, कशाला मी मंगल मानलंय, आणि आस्त मंगल वास्तविक काय, मंगलतेचा अर्थ तर आपण कितीतरी वेळा ऐकलाय. पुण्य नाशक आणि पाप वर्धक, त्याचं नाव मंगल. बरोबर आहे सुमित? का सगळे नाही म्हटले म्हणून? मग मी काय म्हणले थांबा, दोन्ही तर करणार काय नाही, तो ऐकलंच नाही, सगळे नाही म्हटले म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. मी काय म्हणलं होतं, पुण्याचा नाश करणारा आणि पापाची वृद्धी करणारा असतं ते मंगल असत नाही ना. मग आता हे गणित लावा ना, धन जे आहे ते काय करतं, पुण्याचा करत का नाही, आणि पापाचा पाप वाढवतंय का नाही. आणि असं ते धन माझ्यासाठी मंगल आहे का धर्म मंगल आहे, आता सांगा. आपल्या धारणेमध्ये धारणा चेंज झाली, हेच मला सांगायचं. धारणा ते धन बघितल्यानं म्हटलं ना, बाह्य निमित्त असताना ऑटोमॅटिक आपल्या बाहेर समोर भोग आहेत, तर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी आपली धारणा बदलायला. आणि एकतर संस्कार आहे ना, अशुद्धतेचे, विकाराचे, विभावाचे, संज्ञेचे संस्कार, ते संस्कार आपल्यामध्ये पडले तर मी पहिल्यांदा कुठं धावतो. तसं बाह्य निमित्त मिळायचा अवकाश की ते संस्कार कामाला लागतात. चांगल्या कामाला नाहीत लागत, आपल्या हिताच्या कामाला ते त्या ठिकाणी नाहीत लागत, जीवाचं आत्म्याचं कल्याण करण्यासाठी नाही. आमची धारणा, आमची बुद्धी कुणाची, माझी, आणि त्या बुद्धीचा उपयोग कशासाठी, काय दिवाणजी. आता त्याला तुम्हाला दिवाणजी म्हटलं साहेब तर कसं वाटेल, म्हणजे जे लिहितो ना, काय म्हणायचं, वया लिहितो त्याला आपण पूर्वी दिवाणजी म्हणायचो ना, म्हणून म्हटलं तर दिवाणजी म्हटलं तर कसं वाटते. म्हणजे एवढं आपदून दिवाणजी झाला असं म्हटलं तर काय होणार, असं थोडस कस तरी वाटतं ना. आणि तुम्ही सगळे दुकानातले मॅनेजर, ओनली यू मॅनेज इट. तुम्ही त्याच्यासाठी त्याचा भोग घेत नाही म्हणजे तुम्ही मॅनेजर आहे. सगळं आपदून एवढे दिवस रात्र प्रयत्न करून काय झाला, मॅनेजर होऊ शकला. पदवी कोणती मिळाली, मॅनेजरची. बरं बाबा मॅनेजर, CEO म्हणून घ्या तुम्ही स्वतःला, पण यू आर नॉट. हा पण मालक नाही. भारी गाडी घेतली गिरीश, पण काय झालो, ड्रायव्हर. म्हणजे सांगायचं काय, बुद्धीचा म्हणजे ज्या वस्तूचा उपयोग ज्याच्यासाठी करायला पाहिजे त्याच्यासाठी न करता आपण कशासाठी उपयोग केला. धारणा कशा आपण तयार केलेल्या आहेत, धनासंबंधी आणि धर्मासंबंधी. आणि ह्या धारणा लवकर पुसल्या जात आहेत का, कितीतरी ऐकलं आपण, कितीतरी आपण ते पाहिलं, त्यांची सेवा केली, तरी माझी बुद्धी बदलायला तयार आहे का, की बाबा हे खरं आहे, कोणतं, देव खरे आहेत, गुरु खरे आहेत, धर्म खरा आहे, केवलींनी सांगितलेलं तत्व खरं आहे ना. अशी ती त्याच्या संबंधीची मनामध्ये एक मंगलतेची भावना. जसं आता मुलाचं सोयरीक आहे ना, मग त्या मंगलतेची भावना येते का नाही. 31 डिसेंबरला मंगलतेची भावना, मंगल, मुलाचं आता मंगल आहे, शुभ मंगल आहे.
शिवमंगलची तयारी, त्यामध्ये मंगलतेची भावना. आणि इथं 3 लोक आमचे गुरुदेव जे आहेत त्यांच्या मंगलतेचं नुसतं आपण शब्दोच्चारण केलं. अरिहंत मंगल आहेत, सिद्ध मंगल आहेत, साधू मंगल आहेत, केवलींनी सांगितलेला धर्म मंगल आहे. बदललं काय आपल्या बुद्धीत? त्यांची माझ्या परिणामामध्ये मंगलता भासित होते का? ते चांगले वाटतायत का? तेच मंगलमय भासित होत आहेत का? बाकी ते सोडून जगात दुसरं नाही. तर त्यांनी अनेक सांगितले असते मंगल. आणि यामध्ये सुद्धा त्यांनी कोणत्या व्यक्तीचं नाव घेतलं नाही. ऋषभनाथ मंगल आहे ना, अजितनाथ मंगल असं नाही. काय म्हणले? अरिहंत मंगल. जो अरिहंत आहे तो मला मंगल आहे. कोण आहे नाव त्याचं मला घेणं देणं नाही. आणि जे सिद्ध आहेत ते मला मंगल आहेत, जे साधू आहेत ते मला मंगल आहेत. विशिष्ट नाव घेऊन नाही. आणि केवलींनी सांगितलेला धर्म. मग ही मंगलता सांगण्यापाठीमागचं प्रयोजन काय? आणि आपण पहिल्यांदा सूत्र बघितलं धवलाचं, सगळे जीव मंगल आहेत. मग मंगलतेचं उच्चारण करण्यापाठीमागचे भाव काय? एक भावना. कोणती भावना? की मला अरिहंत बनायचंय, मला सिद्ध बनायचंय, मला साधू बनायचंय, मला केवलींनी सांगितलेला धर्म समजून घ्यायचा आहे. ही आहे त्याच्या मंगल म्हणण्यापाठीमागचं प्रयोजन. हे असलं पाहिजे. पण आम्ही मंगलतेचा उच्चारण सगळ्याला येते, चत्तरी दंड कुणाला येत नाही. सगळेजण आम्ही ते मंगल म्हणतो. परंतु मंगलतेचा अर्थ म्हणून म्हटलं ती भावना आहे, त्याच्यामध्ये ती धारणा आहे त्याच्या पाठीमागची, की तशा पद्धतीच्या धारणेने आपल्याला तिथं ते बनायचं भाव झाले पाहिजे. असं म्हणजे मला अरिहंत बनवू शकतो, मला सिद्ध बनवू शकतो. पण मला अरिहंत सिद्ध बनवायच्या ऐवजी मी स्वतःला निगोदी बनवण्याच्या मार्गावर, तिर्यंच नरक गती बनवण्याच्या मार्गावर माझी बुद्धी चालते. माझ्या धारणेमध्ये ते पडलेलं आहे. आपण आपल्या बुद्धीचा वापर काय म्हणून म्हटलं, त्या धारणेचाच उपयोग हिटलरने केला, स्टॅलिनने केला, असे अनेक आहेत भूतकाळामध्ये होऊन गेलेले. वर्तमानामध्ये काय असते? विध्वंस करणं. तीच बुद्धी आहे, वेगळी नाही. पण उपयोग काय? नाश करण्याचा. म्हणून मिळालेल्या धारणेचा उपयोग आता आपल्याला कशासाठी करायला पाहिजे? अनिष्ट कार्याचं कारण असलेला जो मोह आहे त्या मोहाला नष्ट करण्याचा विचार आमच्यामध्ये प्रवाहित झाला पाहिजे. आणि मोह आपल्याला चिन्ह कळलेली आहेत. आणि ती चिन्ह समजून तो मोह दुःखाचं कारण असं जाणून आपल्याला त्या मोहाला नष्ट करण्याची आतून भावना होत का नाही याच्यावर चिंतन करावं लागेल. कुठं मी कमी पडतोय? मला अजून असं का वाटत नाही की तो मोह माझं अनिष्ट करतोय, तरी सुद्धा मला त्याच्या नाशाचे भाव का होत नाही? विचार करायला नको? पण कारण काय होतंय? मोहामुळे मला जे ते बंधन पडतं सांगितलं ना त्यांनी, त्या मोह राग द्वेषाने परिणत जो जीव आहे त्याला अनेक प्रकारचं बंधनाने बांधला जातो. असं म्हटले जायदे विविहो बंधो. आणि अनेक प्रकारचा तो जो तो मोह आहे, त्या अनेक प्रकारच्या मोहाने अनेक प्रकारे हा जीव बांधला जातो. आणि म्हणून आचार्याने सांगितलं की त्यांना नष्ट करण्याचा उपाय करा. आता शेवटी आपल्यावर डिपेंड आहे.
म्हणजे श्रद्धेकडून धारणेकडे जावा, धारणेकडून श्रद्धेकडे या. कुंद आचार्यांची पद्धत आहे धारणेकडून श्रद्धेकडे यायची, ज्ञानाकडून श्रद्धेकडे जायची. कारण ज्ञानाशिवाय श्रद्धा आणि गाढवाच्या शिंगाप्रमाणे. कारण श्रद्धा कशाची करणार तुम्ही? ज्यांनी त्या ठिकाणी विध्वंसाची धारणा केलेली आहे त्यांची पण श्रद्धा आहे, पण विध्वंसाची. मग अशी श्रद्धा काय कामाची? म्हणून गाढवाच्या शिंगासारखं श्रद्धान नको. त्यासाठी जाणून श्रद्धान करणं महत्वाचं. त्यासाठी धारणा म्हणजे जाणणं, माणूस जाणण्याचे संस्कार. कालांतराने त्याचं विस्मरण होणार नाही. मग आपल्याला इथं अनेक प्रकारचा काय सांगतायत, मोहाने बंद होत. बरोबर. आता विचार करा तुम्हाला, नाही ना, तुम्ही काही अपराध केलेला नाही आणि तरी सुद्धा तुम्हाला पोलिसांनी पकडलं आणि जेलमध्ये टाकलं. फिलिंग काही? तुम्ही न केलेल्या अपराधाचं शिक्षा, अपराधाची शिक्षा म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकलंय. हाऊ विल यू फील? इथं न केलेल्या अपराधाचा त्रास जास्त होतो ना, आणि साक्षात डायरेक्ट अपराध करतोय म्हटल्यानंतर त्याला शिक्षा नको असं कसं होईल? जो आता मध्ये लादेन वगैरे असले सगळे लोक आपण ऐकले आहे ना, त्यांनी त्या ठिकाणी मारले लोक, काय केलं, आणि ते जर बाहेर फिरत असतील तर आपल्याला आवडतंय का नाही आवडत? एखादा खून करणारा, एखादा डाकू आहे ना, असला मनुष्य जर इथं आपल्या वीरसागर नगर मध्ये फिरायला लागला तर हाऊ विल यू फील? आवडणार? आपल्याला वाटतं त्याला जेलमध्ये टाकला पाहिजे, कारण बाहेर फिरला तर सगळ्याला त्रास देईल. आपल्याला त्रास केव्हा देईल माहिती नाही. म्हणजे चोराला शिक्षा झाली पाहिजे, अपराधाला शिक्षा झाली पाहिजे. मग आम्ही साक्षात अपराध करून सुद्धा आपल्याला असं वाटत नाही की आपल्याला शिक्षा झाली पाहिजे. कोणाला वाटते आपल्याला शिक्षा झाली पाहिजे आणि आपण अपराध करत नाही? हे अपराध करून सुद्धा आम्हाला त्या अपराधाची शिक्षा नको आहे, म्हणजे हा केवढा मोठा अपराध. आणि हे आहे कार्य मोहाच. कारण त्या मोहाने केलेली जी चूक आहे आणि त्याचं फळ आपल्याला दिसत नाही ना, अनिष्ट कार्य दिसत नाही, आणि म्हणून मग आपण अपराधापासून दूर जायला तयार होत नाही. म्हणून चिंतन करा, मोह काय? अनिष्ट कार्याला करणारा आहे, म्हणून त्याला आपल्याला नष्ट केलं पाहिजे. ओम नमः भाव.